जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर गेल्या 8 दिवसापासून पाऊस गायब आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली ते आता चांगलेच धास्तावले आहेत। पावसानं ओढ दिल्यानं अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे किंवा बोगस बियाणांमुळे पिकं उगवलेली नाहीत असे शेतकरी अस्वस्थ आहेत। अशावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। त्यानुसार दुबार पेरणीचा खर्च सरकार उचलणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। पाऊस थांबल्यानं ज्यांची पेरणी वाया गेली आहे किंवा बोगस बियाणांमुळे पिकांची वाढ झालेली नाही अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे। त्यांच्या मदतीसाठी आता राज्य सरकार पुढे आलंय। शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीद्वारे देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यासाठी आवश्यक बी बियाणं सरकार उपलब्ध करून देणार आहे। दुबार पेरणीबाबत शेतकऱ्यांची संख्या आणि लागणारा निधी याबाबतचा अहवाल कृषी विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल। त्यानंतर जिल्हाधिकारी निर्णय घेतील आणि दुबार पेरणीचा खर्च शेतकऱ्याला दिला जाईल। तसंच बोगस बियाणं देणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत असंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केलंय।